नमस्कार मित्रांनो, मराठवाड्यातील पाऊस आता संपल्यासारखा वाटतं. गेले काही दिवस या पावसाने मराठवाड्याला अक्षरशः झोडपून काढले. फक्त मराठवाडाच नाही तर सोलापूरलाही बऱ्यापैकी झोडपून काढले. तसं वास्तविक पाहता सोलापूर हा फक्त नावालाच पश्चिम महाराष्ट्राचा हिस्सा येतो, पण बाकीचे सर्व जे त्याचे भौगोलिक हे आहे, भौगोलिक जी रचना आहे ती सगळी मराठवाड्यासारखीच आहे. तेथील तापमान पण जवळजवळ मराठवाड्यासारखेच आहे. मध्यंतरी पावसाने लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, बीड जिल्हा अक्षरशः झोडपून काढले. सोलापूर जिल्हा, लोकांच्या घराघरात पाणी घुसले. वास्तविक पाहता हा भाग दुष्काळी पट्टा. आपल्याला आणखी आठवतंय की लातूरला ट्रेननी पाणी आणण्यात आलं होतं. म्हणजे इतक्या पद्धतीने हा शुष्क पट्टा, नेहमी पावसाची वाट पाहणारा शेतकरी, अशी इकडची परिस्थिती आहे. अशा असताना सलग 2-3 वर्ष आपण जर म्हणलं तर या पद्धतीने पाऊस चालू आहे प्रचंड प्रमाण. आता तर वाढतच चाललंय प्रमाण. या पाठीमागचे कारणे काय आहेत हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. या संदर्भात मी लवकरच माझा दुसरा एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकेन की नेमकं वातावरणातील बदलामुळे आपल्याला काय होतंय. कारण इकडचं जे क्षेत्र आहे, इकडचे जे लोक आहेत, यांना इतक्या पावसाची सवय नाहीये. इथली रचना जी आहे तशी त्या पद्धतीने केलेली नाहीये की इतका पाऊस होऊन मग त्यांना हे करणे, त्यांना सामोरे जाणे तितक्या पावसाला शक्य नाहीये. त्यामुळे हे बघणं गरजेचं आहे की वातावरणात हे नेमके बदल होत आहेत, त्याचे कारण काय आहेत. आणि जोपर्यंत कारण कळणार नाहीत तोपर्यंत आपल्याला पुढे त्याच्यावरती काहीच उपाययोजना करता येईल.